ठरवलं ना, मग दुसऱ्या जन्मानंतर तुमचं काय राहील, तुमचं स्वतःचं काय आहे. आणि राजा, तिसरा जन्म आहे अति आवडणाऱ्या व्यक्तीचं मरण. नितांत प्रीती आहे पुत्रावर मातेची. एकटा एक मुलगा आहे, मेला. कधी क्षण विसरला जाईल तो नाही. अविस्मरणीय तिसरा क्षण. आणि चौथा क्षण ज्यावेळेला तुम्ही स्वतः मरतात तो. हे जीवनात 4 क्षण प्रत्येकाच्या अतिशय महत्त्वाचे असतात. मातृशोध बरं आहे आणि माता मिळते. कुणाला मिळते? शोधणाराला. विवाह करता, 4 विधीने युक्त करता, पण विवाहात समाधान नाही मिळत तुम्हाला. शेवटी नरकालाच जावं लागते. का? किती % विवाह सक्सेसफुल झाले हे पहा फक्त. कोणाला धर्माची भीती आहे, कोणाला आणखी कशाची भीती आहे, कोणाला उपाशी मरावं लागेल याची भीती आहे. पण सफल विवाहाचं पर्सेंटेज भारतात, बरं बाहेर पर्सेंटेज पाहण्याचं कामच नाही, भारतात पर्सेंटेज किती आहे याकरता नूतन जन्मानंतर लग्न लावायचं असेल जीवानी फक्त देवाशी लावावं. तुम्ही अष्टधा प्रकृती आहात फक्त. जीव म्हणजे अष्टधा प्रकृती, भूमी, रापो, नलो, खम, वायू वगैरे. जगात दुःख तर आहेच ना, वास्तविक दुःख आहे. वास्तविक सुख नाही काही नाही. एपिअरन्स म्हणजे सुखाचा आभास आहे फक्त. दुःख प्रत्यक्ष आहे, सुख प्रत्यक्ष नाही, त्याचा आभास आहे. सुखा लागे करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. संसारात परमार्थात नाही, आभास. तुम्ही ज्याला सुख म्हणता ते कमी दुःखाला सुख म्हणता, दुसरं काही नाही आहे. विवेकवानाला विवेकी माणसाला सुख असेल तर विवेकशील आहे झालं, दुसरं काय घ्यायचं. राजा, धनाशी, सत्तेशी, मठाशी तुम्ही जुळलेले आहात. तुम्ही म्हणता मी सोडलं, पण माझा मठ म्हणता, माझा शिष्य म्हणता, काय सोडलं? शिष्याचा तुमचा संबंध नाही आहे, दीक्षा देणं एवढंच आहे. चाल केला अशी मोकळा, रामकृष्णरीची माळ जप पंढरीला जाय, संपलं तुमचं काम. पण तुम्ही अहंकारानं भरले की म्हणता माझा शिष्य आहे, माझा मठ आहे. तुम्ही मेल्यावर मठ कोणाचा? कोणाच तरी राहील, तुमचा नक्की नाही राहणार. बाबा कसं सोडा? फूल आहे, आता सुगंधच आहे. गंध घेणारा कोण? तुम्ही. गंध त्यात निर्माण करणारा कोण? तुम्ही नाही. तुम्ही होत्यात परमात्मा आहे. ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञाता ही त्रिपुटी आहे. ज्ञाता आहे, ज्ञान होते तो. ज्ञान हे ज्ञान आहे. आणि ज्ञेय जे तुम्हाला जाणायचं आहे ते. दृश्य जेदवा नाही तेदवा दृष्टी घेऊन असे काही, आणि दृष्टीविन काही दृश्यत्व असे. चांगदेवाला सांगितलं, दृश्य जेदवा नाही, दृश्यच नाही. दृष्टीचा उपयोग काय? दृष्टी घेऊन असे काही, दृश्यविन काही दृष्टत्व असे. समोर दृश्य नाही, पाहणे पण व्यर्थ केलं की नाही. मार्कंडेयाचा बोध साधारण आहे. धर्मराज, तुम्ही ध्यानाला बसले, कशाचं ध्यान करता? व्हॉट इज युअर ऑब्जेक्ट? बरं, ध्येयावर जाईल ना. सब्जेक्ट तुम्हाला कळतो काय? विषयी कळतो की विषय कळतो? म्हणून राजा, मला तू विचारलं होतंस की तुम्ही हसता का? मी याच्याकरता हसतो. त्रिपुटीच नाही तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करता, ज्ञानच नाही विसर्जित आहे, प्राप्त करण्याला धावतात. काय मिळवाल तुम्ही? कशाचं ज्ञान कराल? देवाचं ज्ञान झाल्यावर देव जड ठरेल, ज्ञेय होईल तो. ज्ञान पदार्थाचं होते, मटेरियलचं होते, जड वस्तूचं होते. चेतनाचं कुठे ज्ञान झालंय कुणाला? चेतनाचं ज्ञान होतच ते.
तुम्ही ब्रह्मज्ञानी याचा अर्थ काय करता? ब्रह्म जाणलं नाही, नाही ब्रह्म व्हावं लागेल. ब्रह्म जाणण्याची वस्तू नाही आहे. ब्रह्मज्ञानी म्हणजे ब्रह्म झालेला, ब्रह्म जाणलेला नाही. नाही नाही ब्रह्मसूत्र पाहतो. अरे बाबा, राजा दुःखाचं कारणच नाही. कारण बांधलेला आहे प्रत्येक जीव खुंटीला, त्याच्या भोवती फिरतो तो. गाईला आपण 100 फूट दोर बांधान खुंट्याला बांधलं, ती फिरून आली, पण आभास निर्माण करते मी मोकळी आहे. पहा इथून तिथे गेली. अरे 100 फूट रस्सी बांधलेली आहे, दोर बांधलेला आहे, मोकळी नाही आहे ती. सा जीव नीतीच्या पूर्वकर्माच्या प्रारब्धाला बांधलेला आहे. तुम्ही स्वतंत्र नाही. बुद्धी कशी होते? कर्माने साधीने आहे. कर्म व्हायचं आहे त्याप्रमाणे होते. तुम्ही वागता झालं. मोटरसायकलवर जाता आहे, याच रेल्वेने जायचं आहे, ॲक्सिडेंट होतो, मरून जाता. बांधलेलं ओढलं गेलं आहे. मी तुम्हाला गरुडाची गोष्ट सांगितली होती ना. मृत्यूदेवता यम नारायण दर्शनाला गेले वैकुंठात. ते प्रवेशद्वाराच्या वर कोनाड्यात एक कबूतर बसला आहे. यमाने त्या कबुतराकडे पाहिलं. असं एखाद्याच्या माणसाच्या डोळ्यात धार असते, असं वर पाहिलं, आत गेले, दर्शन करून आले. गरुड बसलेले होते. गरुडाला विचारलं, का रे मी तासभराच्या आधी एक कबूतर पाहिलं होते, ते गेलं काय उडून? की मेलं? सांगितलं नाही महाराज, ते तुम्ही त्याच्याकडे पाहिलं ना वटारून, त्याला कसं भ्यालं. आणि मला त्यांनी सांगितलं की गरुडा हे यम आहेत, काही ना काही गडबड आहे, मला वाटते भीती, मला खूप लांब नेऊन सोड. गरुडाने सांगितलं बैस माझ्या पाठीवर. मी त्याला 1000 योजन म्हणजे 4000 कोस नेऊन सोडलं आणि आलो. पाठोपट्टे जेव्हा सांगितलं, रे भाऊ माझं काम मोठं करून दिलं. तू काय रे? अरे मी आलो त्याच्याकडे पाहत होतो की याचा तर तासभरानं मृत्यू आहे, आणि तो इथून 4000 कोसावर आहे, आणि आता अजून इथे आहे. मृत्यू तर ठरलेल्या वेळेला होईल, आफ्टर टाईम नाही, बिफोर टाईम नाही, स्थान बदलणार नाही. आता 4000 कोसावर कसा जाईल? माझं काम केलं. आता टेलिफोन लावून मोबाईलनं विचारून घे, मेला तो, मेलेला आहे. कोणी नेलं त्याला ओढून? मार्कंडेय म्हणतात, नियती तुम्हाला भाग पाडते की तुम्ही याच गाडीनं जा, कारण आज तुमचा मृत्यू आहे. तुम्ही इथे फिरायला जा, तुम्हाला अमक्याची भेट होईल. कर्माचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला, भोगाचं स्वातंत्र्य नाही आहे. हा भोग आहे सगळा प्रारब्धाचा. कर्माला स्वतंत्र. रामकृष्णहरीची माळ जपा, तुम्ही म्हणाल अनुशिवात नाही. रे वा, राज्यलक्ष्मी प्राप्त व्हायची असेल तर तुला समजावं. काही सांगितलं, मच्छराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विण जीवा दुःख देतो. हे फार मोठे शत्रू आहेत देवाचे, द्वेष आणि मत्सर. राजा, संयोग क्षत्रियत्वाचा आणि ब्राह्मणत्वाचा पाहिजे. फार सुंदर संयोग आहे. कर्तव्यनिष्ठा क्षत्रियाची राहील आणि ज्ञान ब्राह्मणाचं जर राहील ना, गडबड कुठे होते? ब्राह्मणाची वाणी नम्र आहे, मवाळ आहे. क्षत्रियाची वाणी तिखट आहे. वाणी तिखट राहू द्या, रुबाबदार बोलणं वेगळं, पण कटू नसावी. कटू म्हणजे क्रोधयुक्त. झाली क्रोधासवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. मी सकाळी सांगितलं तुम्हाला, परिणाम काय आहे तो. राजन, तू चिंता करू नको. समस्त प्राणी विधात्याच्या विधानाच्या अधीन असल्यामुळे याचा काल आहे 13 वर्ष. 14व्या वर्षी तू पुन्हा राजा होशील, आणि आमचं तुझं संधान तुटून जाईल. तुम्ही वनात आहात, आमची आवड वनात आहे, अरण्यात. तुम्ही अरण्यात आहात म्हणून आम्ही अरण्यात तुम्हाला 2 गोष्टी सांगायला येतो. तुम्ही राजा आहात, आम्ही येत नाही, आम्हाला माहीत आहे. तुम्ही आमच्याशी बोलाल, आदर सत्कार कराल, जीव घालाल, व्यवस्था कराल, पण तुमचं चित्त तुमच्या राजकारणात राहील. आम्ही जे बोलू त्याच्याकडे तुमचं लक्ष राहणार नाही. म्हणून तुम्ही भोगासक्त अवस्थेत आहात,
तुमच्या महालात कामाचे परमाणू आहेत, क्रोधाचे परमाणू आहेत, लोभाचे परमाणू आहेत. आम्ही नाहीत तिथे. याकरता अरण्यात तुम्ही आहात. आपण कडू बोलतो दुर्योधनाकरता, दुःशासनाकरता, धृतराष्ट्राकरता. अरे तू उपकार जाण त्यांचा. त्यांनी तुम्हाला फसवलं कपटानं, कोणतंही निमित्त असो. अरण्यात आले ना. आज मी तुझ्याकडे आलो, तू महालात असताना आलो नसतो, अरण्यात आलायस म्हणून तुझ्याकडे आलो. आम्ही दुःखात नाही आहेत, सुखात नाही आहेत, परंतु अरण्यासारखं मन झालं. रण संपलं. म्हणजे नाही, मी माझं हे रण सगळ्यात मोठं आहे. अनेक संत येतील. तुला जर अभिप्रेत राजा प्रेय असेल, 14व्या वर्षी तुला प्रेय प्राप्त होईल, आवडणारं सगळं. आणि श्रेय पाहिजे असेल तर 12 वर्ष तुला श्रेयाचा लाभ होईल. अनिर्वचनीयता नाही, पण खरं कल्याण कशात आहे? मार्कंडेय म्हणतात, राजा मी पुन्हा येईल. कशा करता येईल? तुला भेटायला? नाही नाही, आम्ही कुणाला भेटत नाही ना, आम्हाला अपेक्षा नाही. आम्ही सदा उपेक्षित आहोत. कारण अपेक्षा ठेवली आणि पूर्ण न झाली तर दुःख होते, म्हणून मी अपेक्षा नाही ठेवत. उपेक्षित जर तुम्ही राहाल ना, तुम्हाला सुखदुःखाला तोंड नाही द्यावं लागणार. तरी मी येईल, कारण तुझ्याजवळ भगवान कृष्ण येतात. एखाद्या वेळेला मी आलो आणि भगवंताचं दर्शन झालं तर तू इथेच होईल, म्हणून मी तुझ्याकडे पुन्हा येईल. मी आता जातो. माझा काही आश्रम नाही, माझा काही मठ नाही, मी झाडाखाली झोपतो. अरे इंद्राने एक दिवस मला बोलावलं, अनायासेच रोमहर्षणादी होते. त्यांचं आयुष्य किती? जेवढे माणसाच्या शरीरावर रोम आहेत एवढी वर्ष, एवढी युग. नारदांचा टेलिफोन आला की महाराज तुम्ही या इकडे, इंद्र तुमचं दर्शन करू इच्छितात. आता असं असलं तर जावं लागतं. इंद्राने एक महाल बांधला होता, तो कोट्यावधी रुपये खर्चून सुवर्णाचं पत्र ठोकून अमृतसराच्या मंदिराप्रमाणे. आणि विचार केला की कोणाला आता विचारावं की माझ्यासारखा महाल तिन्ही लोकात कोणाचा आहे काय. कारण मला त्या नवीन घराचं वास्तू करून राहायला जायचं आहे शचीला घेऊन. बोलवलं त्यांना, सांगितलं महाराज कुठे राहता? सांगितलं काही नाही, कुठे नाही राहत. तुमच्या डोक्यावर चटई आहे आणि हातात कमंडूर आहे. सांगितलं पर्णकुटी कुठे आहे बांधलेली? सांगितलं कुठेच नाही. अरे पर्णकुटी बांधली नाही म्हणून तर ही चटई डोक्यावर आहे. झोप आली की अंथरली की झोपले. तुमचं आयुष्य किती आहे? त्यांनी सांगितलं माझा एक रोम तुटला की ब्रह्मदेव मरतो. हा, ब्रह्म्याच्या एका दिवसात 1000 इंद्र जातात, संपतात. एकदा 2 परार्ध वर्षानंतर ब्रह्म्याचं आयुष्य संपते आणि माझा एक रोम झडतो. बाप्पा बाप्पा, तुम्ही नाही पाहिलं का? त्या इंद्राने प्रश्नच नाही करला. मला सांग इंद्रा, एवढंसं माझं आयुष्य आहे, तेवढ्याच्या आयुष्याकरता खटपट करू मी? सर्व आरंभ परित्यागी. लग्न करा, बायको करा, घर बांधा, झोपडं बांधा, कोण कटकट करील? एवढंसं आयुष्य आहे माझं. एवढं? इंद्राने विचार केला, एवढं ज्याचं आयुष्य तो जर घर बांधत नाही आणि आपण याला आपला बंगला दाखवायला नाही ना, आपल्यासारखा गाढव कोण? त्यांनी सांगितलं महाराज उगी दर्शनाला बोलावलं होतं, या. भाऊ मी एका गावात भागवताला गेलो, 47 नाही 49 वर्षापूर्वी. ते पाटील बाबा मला म्हणत महाराज वाळग्यात चालता काय? मी म्हटलं काही काम नाही, या 5 मिनटं चा. त्यानं आणली होती म्हैस, 3.5-4 लिटर दूध. तो म्हणे 65 रुपये, त्यावेळेला स्वस्त भेटत, 65 रुपयाची आणली महाराज. कापूस दिला 2 क्विंटल. बरी आहे ना? मला कशाला बोलावलं? नाही, म्हैस पाहायला बोलावलं तुम्हाला. मला असं वाटे की 8-10 म्हशीत आपल्या घरी आहे, त्याला बोलावं, ते सांगावं. महाराज 2 लाख रुपयाची कालच आणली मारुती कार, येता काय पाहायला? कसं करावं? कर्तृत्व कधी संपेल तुमचं?
आणि दुसऱ्या दिवशी दिवस नाही खाली गेला, दल्भपुत्र बक नावाचे तपस्वी आले. तर हेचा घोर तसाच आहे. बकदाल्भ त्यांचं नाव होतं. दल्भाचे पुत्र म्हणून बकदाल्भ. द्वैतवनात आले. वेदमंत्राचा घोष चालत असताना, जेवत असताना वेदाचे मंत्र, चालत असताना वेदाचे मंत्र, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, गद्य भागाचं उच्चारण करत होते. आसीवत माणताम निष्पन्न हृदयंगम. आणि ब्राह्मणत्व आणि क्षत्रियत्वाचा सुंदर संयोग होता बकदाल्ब्याच्या ठिकाणी. कधी कधी असतो हा. दल्भपुत्र पश्य द्वैतवने पार्थ ब्राह्मणांना तपस्विना. उठून उभे राहिले. आता प्रत्येक साधू संताला राजा ओळखलं त्याची गॅरंटी आहे? तर ते कधीच आले नाहीत, त्यांच्या महालात आले नाहीत, राज्यात आले नाहीत. ओळखावं कसं? त्याने विचारलं, महाराज परिचय सांगतो. राजा, परिचय माझा म्हणजे मी एक संगम आहे. संगम ब्रह्मक्षत्रेण संसृष्ट हा क्षत्रंच ब्राह्मणासह. ब्राह्मण आणि क्षत्रियांचा संगम आहे मी. तुला सांगतो, ज्या वेळेला क्षत्रिय ब्राह्मणाबरोबर आणि ब्राह्मण क्षत्रियाबरोबर मिसळून जातो ना, मग निम्मे दूध निम्मे पाणी टाकून दूध म्हणून विकता येते. विकता येते की खट्ट्याला काही इलाजच नाही. हा विचित्र संगम आहे हा. इहलोक आणि परलोक. ज्याला इच्छा आहे या लोकात सुख व्हावं आणि परलोकातही फजिती होऊ नये, त्याने ब्राह्मणाजवळ, ब्राह्मणाचा अर्थ ब्राह्मणीच्या पोटीतून निघाला नाही, ब्राह्मण म्हणजे संत. मी त्या सांगितलं त्याप्रमाणे 12 गुण ज्याच्या ठिकाणी सिद्ध झाले, चोखोबार आहे, ब्राह्मण होते. 12 गुण सिद्ध झाले, संत होते. शत्रूचा नाश ब्राह्मणा वाचून नाही, मार्गदर्शना वाचून नाही. राजन, तुम्ही प्रजेचं पालन करता, यथाविधी नाही करू शकत. आपल्या भारतात हैदराबादचे राजे होते मुसलमान, पण त्यांचा मार्गदर्शक ॲडव्हायसर फार मोठे विद्वान संत होते. प्रत्येक राजाच्या जवळ, राजस्थानापासून तो सिंधूपर्यंत जेवढी राजकुली होती त्यांची चीफ मिनिस्टर सगळेचे सगळे ब्राह्मण होते आणि पूर्ण शिक्षित ब्राह्मण, नीती धर्माला जाणणारे. काय करणं याचं? राज्यलक्ष्मी जी आहे ना, राज्यलक्ष्मीचा वियोग झाला आहे तुझा, देवाचा वियोग झाला काय? राज्यलक्ष्मीच्या वियोगाचं दुःख आहे का तुला? भोगामुळे जे भोग भोगत होता, सुवर्ण पर्यंकावर झोपणारा मातीवर झोपतो, हे दुःख वेगळं आहे. पण जो सतरंजीवर झोपू शकतो, मिठाबरोबर भाकर जेवू शकतो, त्याला कधी दुःख होणेच नाही. अजून तुला तरी काय सांगू. राजा बलीनं दुर्व्यवहार केला ब्राह्मणाबरोबर. काय झालं बाबा? युधिष्ठिरा, तुझ्या हृदयात सदा आदर आहे. तुझं दुःख मी जाणतो. मला तुला हे सांगायचं आहे की तुझं भोग ऐश्वर राज्यलक्ष्मी गेली म्हणून तुला दुःख आहे. पण जो परमात्मा हजारो जन्म घेऊनही त्याचं दर्शन होणार नाही, तो तुझ्याजवळ वारंवार येऊन राहिलं आहे ना, त्याचा वियोग झाला आहे का तुला? तुझ्याकडे इंद्रप्रस्थाला देव किती वेळ आले आणि अरण्यात आल्यावर किती वेळ आले मला सांग. देवच जर तुझ्याजवळ अरण्यात येता जात आहे तर आम्हाला तर येणेच आहे. बुद्धिमान पुरुषांनी विचार करावा. अप्राप्ताची प्राप्ती आणि प्राप्ताची वृद्धी संत बुद्धीनं होईल. कशी? अप्राप्त आहे तुम्हाला धनाधिक मिळालं, त्याची वृद्धी व्हायला पाहिजे ना, वाढायला पाहिजे ना. तुम्ही लढाया जिंकाल, तुम्हाला वृद्धीचा उपाय माहीत नाही. चाणक्याला माहीत होता. चंद्रगुप्ताची वृद्धी झाली राज्याची. अप्राप्त आहे राज्य, मिळालं, वृद्धी होत नव्हती. चाणक्याने सांगितलं माझ्या शेंडीला गाठ आहे, तुझी वृद्धी होईल, मी सांगतो त्याप्रमाणे वाग. चाणक्याची
नीती म्हणजे अर्थशास्त्र. द्रौपदी आहे, सगळेच बसले आहेत. प्रश्न तर प्रत्येकाच्या मनात आहे. वैशंपायन म्हणतात सायंकाळची वेळ आणि थोडंसं कधी कधी आतला क्रोध येत असतो. अति कष्ट झालेली, घायाळ झालेली होती द्रौपदी. कुणी नाही असं पाहून तिनं धर्मराजाला विचारलं. बाकी होते सगळे. तिने सांगितलं, महाराज मला असं वाटतं की काही चूक भूल झाली. तुम्ही ब्राह्मण कुळात जन्माला यायला पाहिजे होते. क्षत्रियाच्या कुळात जन्म कसा झाला तुमचा? ज्याच्या बायकोला नग्न करण्याचा प्रयत्न झाला तरी त्याला क्रोध येत नाही, ठीक आहे कदा ब्राह्मण असतं, काही आम्हाला म्हणायचं नाही. चंदन चर्चित शरीरावर उटी राहत होते तुमचे, आता धुळीत झोपलेले आहात तुम्ही. कुणी आणली तुमच्यावरी पळी? शक्ती आहे तुमच्यात. तुमच्या स्नानाला 2000 सेवक सुवर्ण कळशात पाणी घेऊन रांगेनं उभे राहत आणि तुम्हाला आंघोळ घालत. आता नदीत बुडी मारून आंघोळ करावी लागते तुम्हाला. तुम्हाला सुख आहे की नाही हे तुम्हाला विचारत नाही. स्वादिष्ट अन्न रोज सुवर्णाच्या ताटात जेवणाराला पाला फळं मूळ खाण्याची पाळी आली. शक्तिशाली भीम समस्त कौरवाला नष्ट करू शकतात. शिकारीला गेलेला आहे. शिकार आणीत, फळं आणीत. किती दिवस तुम्ही शत्रूचा अपराध सहन कराल? काय कराल? वनात यायला आपण निघालो त्यावेळेला नकुल सहदेवाचा हात माझ्या हाती कुंतीनं दिला आणि मला सांगितलं तुझे 5 पती आहेत, पण हे तुझे पुत्रवत आहेत बरं, हे लहान आहेत आणि फार हळवे आहेत, नाजूक आहेत, यांचा सांभाळ कर. नकुलाकडे पाहिल्यावर असं वाटते की काय पावडर तोंडाला लावणारावर धूळ तोंडाला लावण्याची पाळी आहे. अतिसुंदर होते. नकुला हात आहे नकुला हात. भारतातल्या कोणत्याही कुलात एवढा सुंदर पुरुष नव्हता म्हणून त्यांचं नाव नकुल होतं. काय सांगावं आज त्यांची स्थिती काय आहे महाराज. मी तर संसारात एकाही क्षत्रियाचा इतिहास पाहिला नाही की ज्याला क्रोध येत नाही. कारण त्याचा तर निसर्ग नेचर आहे ना, त्याला क्रोध येईल ना. आता क्षमा क्षत्रियाने करावी ठीक आहे, पण तुम्ही उद्या राजाने एका माणसाला मारून टाकलं, कोणी तुम्हाला क्षमा कराल की त्याला शिक्षा कराल? आणि शिक्षा आणि युद्ध क्रोधावाचून होत नाहीत. क्रोधात अहंकार नसावा. क्रोध नाही. भीमाला क्रोध आला नसता तर दुष्यंतनं रक्त प्याला असतं, दुर्योधनाला मारलं असतं? नाही नाही. एक दिवस राजा बली आजोबाला विचारतात प्रल्हादाला, कारण प्रल्हादाचा विरोचन, विरोचनाचा बली, आणि कुंभकर्णाची जी पत्नी होती ना ती विरोचनाच्या कन्येची कन्या होती, नात होती कुंभकर्णाची पत्नी. हे सगळे नात्यानं गुंतलेले आहेत एक दुसऱ्यात. बलीने विचारला, आजोबा एक प्रश्न विचारू काय? मला निर्णय नाही करता येऊन राहिला. करिष्यामि ते हितम यथा. धर्म आणि तेज. क्षत्रियाच्या ठिकाणी तेज आहे, धर्म आहे. तेज आणि धर्म यात श्रेष्ठ काय आहे? क्षमा म्हणा तुम्ही. न श्रेय सततम तेजो न नित्यम श्रेयसी क्षमा. पुरा नेहमी करता तेजही बरोबर नाही आणि नेहमी करता क्षमाही बरोबर नाही. तस्मान नित्यम क्षमातात पिंडी तरपी वर्जिता. काही वेळा अशा असतात की त्यावेळेला क्षमा आवश्यक आहे, दुसरं काही करता येत नाही. भृत्य आहेत, शत्रू आहे, उदासीन आहेत. सतत क्षमा करत राहिले तर तुमचे नोकर तुमचा तिरस्कार करतात. तेच ठेवावं लागेल. आणि सदा क्षमा विद्वानाकरता वर्जित आहे. अवहेलना होईल की नाही त्यांनी? स्वामीचा जेवढा आदर व्हायला पाहिजे ते आदर करणार नाहीत.
निग्लेक्ट करतील. आणि संसारात सेवकाने पुत्रानं आणि पत्नीनं केलेला अपमान तो मरणापेक्षाही जास्त कष्टदायक आहे. गुणातीत पुरुषही हे नाही सहन करत. तुमचा सेवक आहे, त्याने तुमचा अपमान करावा, पत्नीनं अपमान करावा आणि पुत्रानं अपमान करावा. अब्रूचा माणूस असेल तर त्याने आत्महत्या करावी. अवज्ञानम ही लोकेस्मिन मरणादपि घरीती, त्याच्यापेक्षा मरण बरं आहे. क्षमिणम सादृशमतात ब्रवंती कटुकान्यपीही. उदासीन वृत्तीचे लोक आहेत. उदासीन वृत्तीचे लोक गोडही बोलत नाहीत आणि कटूही बोलत नाहीत. तुम्हाला उपदेशही करत नाहीत, स्वर्गाला जा म्हणत नाहीत, नरकाला जा म्हणत नाहीत. उदासीन आहेत. उद म्हणजे ब्रह्म, आसीन म्हणजे ब्रह्मस्थितीवर आरूढ असलेले, त्याला उदासीन म्हणावं. हा संवाद जरा विचित्र आहे. जे क्षमा करत नाहीत त्यांच्या ठिकाणी दोष आहेत. कोणते? अस्थानम वा स्थानेम सततम राजसावृत्ता. क्रोधी माणूस रजोगुणानं आवृत्त झाला की योग्य अयोग्याचा विचारच करत नाही, अवसरच पाहत नाही. उत्तेजित झाला की संपलं सगळं. मग हा पंडित आहे, विद्वान आहे, भाऊ आहे, बाप आहे, पत्नी आहे, पुत्र आहे, काहीही पाहत नाही, काही नाही. तोंडा वाटे नरकच लोटी. उत्तेजित स्वभाव. दंडच फक्त हाती असतो त्याच्या. मित्री सहविरोधम प्राप्नुते तेजसा आवृत्त आपनोती देशताम चैव लोकास्वजन. हा उत्तेजना. त्याने व्याप्त जो माणूस असतो तो नित्य शत्रू पैदा करत असतो. तेजी माणूस क्रोधामुळे शत्रू निर्माण करतो. मित्र कधी त्याला नसतात. जे मित्र असतात तेही यातून शत्रू असतात. आणि स्वजनाचा द्वेष पात्र बनतो तो. सो अवमानार्थम उपान संतापद्वेषात शत्रूंच्या लवते न राहा. तो माणूस कोणाचाही अपमान करतो आणि सदा धनाची हानी सहन करतो. तू काय समजला मला, आत्ताच घेऊन जाय, काही करील, विकून टाकील तरी त्याला देईल. ते सहन नाही करू शकत. अनादर त्याला नेहमी मिळतो. आणि संताप, द्वेष आणि मोह याच्यामुळे नवीन नवीन शत्रू पैदा करून जीवनभर अस्वस्थ राहतो. ज्या वेळेला त्याच्या चूक लक्षात येईल त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. क्रोधात, दंडात मनुष्येषु विधिवान पुरुषो अनयात ते शीघ्र. अन्यायानं वागणं आणि दुसऱ्या लोकांवर नाना प्रकारचे आरोप करणे, बस एवढंच तो करतो. प्राण आणि स्वजनापासूनही वेगळा होतो. पोरा जो उपकारी मनुष्य असतो ना, तो उत्तेजनायुक्त झाला की त्याचं जे वागणं, ज्याला तुम्ही बिहेवियर म्हणता, आणि त्या घरात जे कुटुंबी राहतात ते कसे राहतात? सर्पात विश्वघातिता. ज्याप्रमाणे